मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व सिटूच्या वतीने इगतपुरी तहसीलवर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चामध्ये कामगार विरोधी 4 लेबर कोड व लोकशाही अधिकारावर बंदी आणणारा जनसुरक्षा विधेयक या दोन्ही कायद्याचा निषेध करून वरील दोन्ही कायदे मागे घेऊन जनतेवर लादणारे स्मार्ट मीटर रद्द करावे, तसेच टाकेघोटी येथील क्रॉसिंग रोडवरील चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या अंडर बायपासचे काम बंद करून गावकरी व शेतकऱ्यांच्या मागणीनुसार अंडर बायपासचं काम करावं। मुंडेगाव येथील रेल्वे पुलाखालील बंद असलेला रस्ता सुरू करावा। मुरंबी एल्दारवाडी व मुंडेगाव येथील माऊलीवाडीचं रस्त्याचं बंद असलेलं काम फॉरेस्टची परवानगी घेऊन सुरू करण्याबाबत इगतपुरी तालुक्यातील कातकरी व आदिवासी समाजाला मंजूर असलेले घरकुल, गाईचरण व फॉरेस्टच्या जागेतून परवानगी घेऊन घरकुल बांधून मिळावं। नांदेडगाव व मुकणे येथील लाईट रस्ता पाणी प्रश्न त्वरित सोडविण्याबाबत इगतपुरी तालुक्यातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी व रुग्णांना चांगले असे आरोग्य सेवा मिळण्याकामी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मजबूत करणं अद्ययावत करण्याबाबत इगतपुरी तालुक्यातील गरजू लाभार्थ्यांना डावलून बोगस लाभार्थ्यांना घरकुल वाटप करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याबाबत अंगणवाडी, आशा, शालेय पोषण आहार इत्यादी योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतन 26,000 रुपये देऊन कायम करण्याबाबत बांधकाम कामगारांची बंद असलेली ऑनलाईन नोंदणी सुरू करून बांधकाम कामगारांना मंडळाचे लाभ मिळण्याबाबत यावरील मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार श्री धनंजय लचके साहेबांना देऊन शेतकरी व कामगारांना मार्गदर्शन करताना सिटूचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे, जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देवीदास आडोळे, जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड संतोष कुलकर्णी, इगतपुरी तालुका अध्यक्ष कॉम्रेड दत्ता राक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा कमिटी सदस्य कॉम्रेड अप्पासाहेब भोले, कॉम्रेड सुनील मालुंजकर, कॉम्रेड चंद्रकांत लाखे उपस्थित होते, तसेच शेतकरी कामगार वर्ग उपस्थित होता। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।